स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी तुमची टीचर आहे आणि आज आपण क्लास 5 मधील एक खूपच रोचक धडा शिकणार आहोत, मोशन्स ऑफ द अर्थ. या धड्यात आपण समजून घेऊ की पृथ्वी कशी फिरते, रोटेशन, ती सूर्याभोवती कशी फिरते, रेव्होल्यूशन, दिवसरात्र कसे होतात, ऋतू का बदलतात आणि चंद्राचा आकार का बदलतो. तर मग तुमची पुस्तके तयार ठेवा आणि सुरू करूया. स्टुडंट, सर्वप्रथम रोटेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. लट्टू फिरवला की तो कसा गोल गोल फिरतो, तसेच पृथ्वी देखील स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःच्या काल्पनिक रेषेभोवती फिरते, यालाच रोटेशन म्हणतात. या काल्पनिक रेषेला ॲक्सिस ऑफ रोटेशन असे म्हणतात. पृथ्वी एका तिरक्या अक्षाभोवती फिरते. जर तुम्ही ग्लोब जवळ प्लंबलाईन ठेवली तर तुम्हाला दिसेल की पृथ्वीचा अक्ष सरळ नसून थोडा झुकलेला आहे. एचा वरचा बिंदू नॉर्थ पोल आणि खालचा बिंदू साऊथ पोल म्हणतात. या दोन्ही ध्रुवांच्या मधोमध आपण एक गोल रेषा काढली तर ती इक्वेटर म्हणवते. इक्वेटरच्या वरचा भाग नॉर्दर्न हेमिस्फेअर आणि खालील भाग सदर्न हेमिस्फेअर. आता एक मेणबत्ती घ्या व ती मध्यभागी ठेवा. मेणबत्तीला सूर्य समजा आणि ग्लोबला पृथ्वी. ग्लोबचा फक्त एक भाग उजेडात येतो, तर दुसरा भाग अंधारात राहतो. जेव्हा पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे अँटीक्लॉकवाईज फिरते, तेव्हा पृथ्वीवरील वेगवेगळे प्रदेश सूर्यप्रकाशात येतात आणि नंतर बाहेर जातात. ज्या बाजूला सूर्यप्रकाश मिळतो तेथे दिवस होतो आणि ज्या बाजूला अंधार असतो तेथे रात्र होते. जर आपण ग्लोबवर एक लाल बिंदी लावली आणि तो ग्लोब हळूहळू फिरवला तर 3 अवस्था दिसतात. पृथ्वी एक पूर्ण फेरी पूर्ण करते तेव्हा एक दिवस तयार होतो, 24 तासांचा. आता रेव्होल्यूशन समजून घेऊ. पृथ्वी स्वतःभोवती फिरतेच, पण ती सूर्याभोवतीही मोठ्या गोल कक्षेत फिरते. ग्लोबला मेणबत्तीभोवती मोठ्या वर्तुळात फिरवले तर तो रेव्होल्यूशन होतो. पृथ्वीला एक संपूर्ण रेव्होल्यूशन पूर्ण करायला साधारण 365 दिवस आणि 6 तास लागतात. या कालावधीला एक वर्ष म्हणतात. आपल्या कॅलेंडरमध्ये फक्त 365 दिवस मोजले जातात. म्हणून दरवर्षी 6 तास शिल्लक राहतात. 4 वर्षांनी ते 24 तास म्हणजे एक दिवस होतात. म्हणून प्रत्येक 4थ्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. अशा वर्षाला लीप इयर म्हणतात. मुले हो, दिवस आणि रात्र नेहमी सारखी लांबीची नसतात. यासाठी 2 कारणे आहेत. 1 पृथ्वीचा झुकलेला अक्ष. 2 पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रवास. 22 मार्च ते 23 सप्टेंबर दरम्यान नॉर्दर्न हेमिस्फेअरला जास्त सूर्यप्रकाश मिळतो, दिवस मोठे उन्हाळा. सदर्न हेमिस्फेअरमध्ये त्यावेळी हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च दरम्यान ही परिस्थिती उलटी होते. नॉर्दर्न हेमिस्फेअर लांब रात्री हिवाळा. सदर्न हेमिस्फेअर उन्हाळा. भारतात वर्षाचे 6 ऋतूंमध्ये विभाजन केले आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. या ऋतूंच्या फेरफाराला ऋतुचक्र म्हणतात. आपल्या सणोत्सव, गाणी, परंपरा या ऋतूंशी जोडलेल्या आहेत. आता आपण चंद्राबद्दल जाणून घेऊ. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. आपल्याला चंद्राचा तोच भाग दिसतो ज्यावर सूर्यप्रकाश पडून परावर्तित होतो. फुल मूनला संपूर्ण प्रकाशित भाग दिसतो. न्यू मूनला चंद्र दिसत नाही. फुल मून पासून न्यू मूनकडे येताना प्रकाश कमी होत जातो, याला वेनिंग म्हणतात. न्यू मून पासून फुल मूनकडे जाताना प्रकाश वाढत जातो, याला वॅक्सिंग म्हणतात. या बदलणाऱ्या आकारांना चंद्राच्या कला म्हणतात. न्यू मून ते फुल मून यासाठी 14-15 दिवस लागतात, याला वॅक्सिंग फोर्टनाईट म्हणतात. फुल मून ते न्यू मून यासाठी पुन्हा 14-15 दिवस लागतात, याला वेनिंग फोर्टनाईट म्हणतात.
एक न्यू मून पासून पुढच्या न्यू मून पर्यंत 28-30 दिवस होतात, याला ल्युनर मंथ म्हणतात. या महिन्यातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. What we have learned. The rotation of the earth causes day and night. The revolution of the earth around the sun and its inclined axis together the seasons. The revolution of the moon around the earth gives rise to the phases of the moon. The period from one new moon to the next is called a lunar month. It has about 28 to 30 days. The fortnight ending on a full moon is that of the waxing moon. The fortnight that ends on a new moon is that of the waning moon. The days of the lunar month are called tithis. खूप छान मुलांनो. आज आपण मोशन्स ऑफ द अर्थ हा पूर्ण धडा रोटेशन, रेव्होल्यूशन, सीजन्स, मून फेजेस, ल्युनर मंथ आणि तिथी खूप सोप्या पद्धतीने शिकलो. जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर कॉमेंट करा किंवा मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या धड्याचे सर्व प्रश्न उत्तरे सोडवणार आहोत. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक यू अँड टेक केअर.